शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मागील आठवड्यात झालेल्या तुफानी गारपीट आणि वादळी पावसाने कवठेमाईच्या मुंजाळवाडी ढगेमाथा एडे बोराडे वस्तीत गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना मोठा फटका दिला आहे. कांदा, केळी ही शेतातील उभी पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. दरम्यान महसूल व कृषी विभागाने तत्परता दाखवत नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता सुरू केले. या विभागाचे कार्यतत्पर कृषी अधिकारी नंदू जाधव यांनी तर सकाळी 6 वाजताच प्रत्यक्ष कवठेमाईत दाखल होत एडे बोराडे वस्ती, टावरे वस्ती, मुंजाळवाडी परिसरात प्रत्यक्ष शेतात नुकसानीची पाहणी करून पंचनाम्याला सुरुवात केली. तर दिवसभरात सुमारे 100 ते 150 पंचनामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती जाधव यांनी दिली. या कामी स्थानिक ग्राम महसूल सहाय्यक लहू सांडवोर यांची त्यांना मोठीच मदत मिळाली. वादळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पुढे येऊन माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान 2-4 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कालपासून या भागात अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. आकाशात ढग दाटून येत असून काल या परिसरात विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहावयास मिळाले. असे जरी असले तरी आता पडत असलेल्या या अवकाळी पावसाने पुढे धोका देऊ नये. खरीप आणि जूनच्या तोंडावर पावसाने जर दडी मारली तर शेती करणे शेतकऱ्यांना मोठे अडचणीचे ठरणार आहे. सुभाष शेटे, समाजशील न्यूज, शिरूर, पुणे.